सर्वांना नमस्कार. तर आम्ही आलेलो आहोत दिवाळीसाठी नाशिकला आई आणि पप्पांकडे. तर मला आज खायचे होते शेंगुळे. तर त्यासाठी आईने कुळीत आणलेले होते सकाळीच आणि ते छान निवडून वगैरे दळून आणण्यासाठी दिलेले आहेत. तर सईने छान बाजूलाच गिरणी आहे, तर सईने छान दळून आणलेले होते गिरणीमधून. त्यानंतर माधुरीने इथे घरातली जी कामं होती ती आवरून घेतली, भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर सईने छान पीठ पण बारीक करून आणलेलं होतं, बघू शकता. त्यानंतर आलेल्या होत्या माझ्या मोठ्या मामी आम्हाला भेटण्यासाठी, म्हणजे आईला भेटण्यासाठी त्या येतातच. तर मोठ्या मामी माझ्या नाशिक रोडला राहतात आणि वर्षातून जास्त नाही पण एकदाच त्या येतात. तर आईला स्पेशली भेटण्यासाठी त्या येतात. तर ह्यावेळेस मी पण होती तिथे, तर मग मला पण भेटल्या. तर आमच्या छान गप्पा गोष्टी झाल्या, चहापाणी वगैरे झाला आणि मग त्यानंतर दादा येणारच होता त्यांना घेण्यासाठी. तर मग त्या लगेचच जाण्यासाठी निघालेल्यात. तर मग आई त्यांना सोडण्यासाठी चाललेली होती, कारण बाजूलाच माझे मामा पण राहतात, म्हणजे एक 10-1 मिनिटाच्या अंतरावर माझे मामा राहतात. तर मग त्यांच्याकडे निघालेल्या होतात. तर त्यांच्या अगदी मैत्रिणींप्रमाणे जमतं. त्यानंतर पप्पांनी आणलेलं होतं कणीस मुलांना खाण्यासाठी. तर मग पप्पांनीच ते छान सोलून वगैरे दिलं आणि मग त्यानंतर माधुरीने छान तव्यावर भाजून वगैरे छान मुलांना दिलं, मीठ वगैरे लावून, लिंबू. आणि मग मुलांनी छान ते खाल्लं. त्यानंतर आमची शेंगुळ्यांची तयारी चाललेली होती. तर माधुरीने छान मग शेंगुळ्यांचा मसाला वगैरे करून घेतला. तर माहेरी आल्यानंतर आहे ना, दिवस कुठे संपतो कळतच नाही आणि काम पण नसतं, नुसताच आराम असतो. आणि त्यातल्या त्यात मला सर्दी पण इतकी झालेली आहे ना, माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल, म्हणजे बोलता पण येत नाही आहे मला. तर इथे तिने शेंगुळ्यांची छान तयारी करून घेतली, हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि खूप छान टेस्टी पण झालेले होते शेंगुळे. तर खूप दिवसांनी मी खाल्लेले आहेत. तसा माझा मोठा भाऊ पण इथे राहत नाही, तो पण बाजूला राहतो. पण मग आम्ही आल्यानंतर आहे ना, त्यांची फॅमिली पण आमच्यासोबतच असते आणि मग आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि सर्व एकत्र छान स्वयंपाक वगैरे, जेवण, गप्पा गोष्टी आमच्या सर्व चालू असतात. तर त्याचा जो मुलगा आहे ना, तो खूप बंड आहे. तर त्याची मम्मी इथे शेंगुळे बनवत होती आणि तो मध्ये मध्ये तिचे शेंगुळे तोडून टाकत होता. तर तरी पण ती दाखवत होती. तर इथे आई पण तिला करू लागत होती शेंगुळे. तर सर्व शेंगुळे त्यांनी असेच पटपट करून घेतले, असे वळून घेतले. त्यानंतर मुलींनी पण त्यांना मदत करू लागलेली होती. त्याची काही छान जिलाबी वगैरे, त्याला छान आकार दिलेला होता शुभ्राने आणि सईने. तर त्यानंतर हे असं पाणी वगैरे, मसाल्याची छान फोडणी तिने दिलेली होती आणि मग त्यानंतर त्यामध्ये शेंगुळे टाकलेत. तिने छान उकळी येऊन दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकले. तर त्यानंतर मग तिने छान पोळ्या वगैरे बनवल्या आणि मग हे असे आमचे गरमागरम शेंगुळे तयार झालेले आहेत, बघू शकता. आणि खूप छान पण झालेले होते चवीला पण. तर मुलांनी पण खूप छान आवडीने खाल्लेले होते आणि जो रस्सा आहे त्यामध्ये छान पोळी चुरून वगैरे खाल्लेली होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.